सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी रेणायकाची ज्वरनिवृत्ती कशी केलेली आहे। कोण होते हे रेणायक, कोण्या गावचे होते आणि त्यांची ज्वरनिवृत्ती स्वामींनी का केली, हे सर्व आपण आजच्या या सत्रामध्ये सविस्तर पाहणार आहोत। आजच्या या सत्रामध्ये फक्त एकच लीळा होणार आहे। ही रेणायका ज्वरनिवृत्ती ही एकच लीळा जवळजवळ 2 पानाची आहे, त्यामुळे अर्ध्या तासामध्ये फक्त आज एकच लीळा होणार आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही स्वामींचं चरित्र नक्कीच आवडेल आणि म्हणून लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तुमच्याकडे जे वासनिक मंडळींचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्या प्रत्येक वासनिकांना हे स्वामींचं चरित्र समजेल की स्वामींनी रेणायकाची ज्वरनिवृत्ती कशी केली, रेणायक कुठले होते, ते कसे आले स्वामींच्या दर्शनाला, स्वामींनी त्यांचा ज्वर कसा कमी केला, हे सर्व त्यांनाही समजेल जर तुम्ही शेअर केलं तर, नाहीतर त्यांना कदाचित समजणारही नाही। तर जास्त उशीर न करता चला तर आज काय नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या YouTube चॅनलमध्ये। नवीन दर्शकांसाठी सूचना, तुम्हाला दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र ऐकण्याची इच्छा असेल, तुम्हालाही ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर मी दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करत असतो, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच वृद्धी होईल। आणि असे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहिजे असतील तर निशुल्क सबस्क्रिप्शन आहे, फक्त सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि सबस्क्रिप्शन घ्या। निशुल्क आहे, 1 रुपयाही मोजण्याची आवश्यकता नाही। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 92। रेणायका ज्वरनिवृत्ती। स्वामींनी रेणायकाची ज्वरनिवृत्ती केलेली आहे। रेणायक ते डोमे ग्रामीचे अधिकारी, ते अखंड गोसाव्यांच्या दर्शना येती, एकोदी रेणायका ज्वरू आला, नवलंघने पडली, नवदिस झाले, परी ज्वरू नवचे। रेणायक हे डोमेग्राम या गावातील एक मोठे अधिकारी होते आणि हे अधिकारी म्हणजेच रेणायक दररोज स्वामींच्या दर्शनाला यायचे। परंतु झाला असं, एके दिवशी त्यांना आला ताप, नवलंघने पडली, म्हणजे जवळजवळ 9 दिवस तापाने फणफणलेले होते, बाजवरून उठण्याचीही क्षमता नव्हती, एवढे अशक्त होऊन गेलेले आहेत। नवलंघने पडली, 9 दिवस ते देवाच्या दर्शनाला येऊच शकले नाही। 9 दिस झाले, 9 दिवस पूर्ण झाले, परी ज्वरू नवचे, परंतु ताप काय जायचं नाव घेत नव्हता, ज्वर तशाला तसा होता अंगामध्ये। मग नागोबा तयाचे पुत्र, ते गोरुवे बोळवावे निघाले। रेणायकाचे पुत्र नागोबा ते ढोर बोळवण्यासाठी निघाले। आता हे होते मोठे अधिकारी रेणायक, तर यांनी घरचे गुरढोर राखण्यासाठी एक गोपाळ ठेवलेला होता गावाच्या बाहेरपर्यंत, फक्त यांच्या मुलाला ते ढोर नेऊन सोडावे लागत होते फक्त, बस। तर या रेणायकाच्या मुलाने, नागोबाने स्वतःच्या घरचे गुरढोर घेऊन गेला आणि जिथे गोपाळ होते उभे त्यांच्यापाशी नेऊन सुपूर्द केले। मग म्हणितले आणि मग म्हणतो, गोसाव्याच्या दर्शना जाओ, मग चरणोदकानू, म्हणोनी वाखतिये तांबिया घातला। मग काय म्हणतो नागोबा, आपण सरळ आता स्वामींच्या दर्शनाला जाऊ आणि स्वामींपासून चरणोदक आणू, आणि म्हणून वाखतिये तांबिया घातला, म्हणजे तागाची तयार केलेली पिशवी, तिला वाखाती असं बोलायचे, तर त्या तागाच्या पिशवीमध्ये तांब्या टाकून घेतला सोबत। गोरुवे बोळवुनी गोसाव्याच्या दर्शना आले, ते गुरढोर जिथे नेऊन सोडायचे तिथे नेऊन सोडले आणि नागोबा हे स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत। गोसाव्यासी छिन्नस्थळी वरी आसन असे, स्वामींना छिन्नस्थळीवर आसन होतं,
दंडवत घातले श्रीचरणा लागले, स्वामींना साष्टांग दंडवत घातले, नागोबाने पाया पडले. लक्षात असू द्या, देव कुठे आहेत? छिन्नस्थळीवर बसलेले आहेत. आणि आसन छिन्नस्थळीवर ज्या काही लीळा घडलेल्या आहेत त्यापैकीची ही पहिली लीळा आहे. छिन्नस्थळीवर जे स्वामींनी लीळा केली, पहिली लीळा म्हणजे ज्वरनिवृत्ती. ह्या अगोदर कुठे उल्लेख आलाय का? आपण एवढा पूर्वार्ध पाहिला, त्यामध्ये कुठे छिन्नस्थळीची लीळा आली का? नाही. एवढा उत्तरार्ध पाहिला आपण, जवळजवळ 100चा टप्पा गाठत आलेलो आहे आपण, जवळजवळ 100च्या आकड्याजवळ पोहोचलेलो आहोत आपण. आज 92वी लीळा आहे. आतापर्यंत आपण छिन्नस्थळीवरची लीळा पाहिली नाही. ही पहिली लीळा आहे आसन छिन्नस्थळीवरची. स्वामी इथे लीळा करतात आणि रेई नायकाचा ज्वर कसा घालतात हे समोर सविस्तर येणार आहे. एवढं लक्षात असू द्या, आजची लीळा ही छिन्नस्थळीची आहे. तर स्वामी छिन्नस्थळीवर बसलेले होते. नागोबा आले, स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पाया पडले, देवाजवळ बसले. गोसावी ते देखले आणि बिरंगू विसरले. स्वामींची 32 लक्षणी श्रीमूर्ती पाहून ते नागोबा विसरूनच गेले ज्या कामासाठी आले होते. सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, मया, कृपा, करुणा सर्व ज्या मूर्तीमध्ये ओतप्रोत भरलेला आहे, अशा मूर्तीला पाहून साहजिकच आहे कोणीही विसरून जाणार ज्या कामासाठी आला असेल. तर नागोबा पण विसरून गेले होते. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, सांपे नायकू येच दिसेना. स्वामी म्हणतात, अलीकडे तुमचे वडील म्हणजेच रेई नायक हे काही दिसत नाहीत, आमच्याकडे काय आलेच नाही. जी जी तया थोरी आसक्ती असे. मुलगा म्हणतो नागोबा, काय म्हणतो नागोबा? 10 दिवस झाला अंगात ताप आहे, 9 दिवस पूर्ण झालेले आहेत, 9 दिवसापासून अंगात ताप आहे, त्यामुळे पूर्ण अंगातली शक्ती नष्ट झालेली आहे, पूर्णपणे गळित गात्र झालेली आहेत. नवलंघने पडली असती. 9 लंघने पडलेली आहेत, 9 दिवस झालं ते बाजत पडून आहेत, तुमच्या दर्शनाला आलेले नाहीत. नावेक होते मग निघाले. थोडे वेळ नागोबा बसले देवांपाशी आणि मग निघाले. बघा, घरून कशासाठी निघाले होते नागोबा? तांब्या घेऊन आलेले आहेत घरून स्वामींचं चरणोदक नेण्यासाठी, की माझ्या वडिलांची ताप कमी होईल स्वामींच्या चरणोदकामुळं. किती सुसंस्कारी म्हणावा लागेल हा मुलगा. ह्याला म्हणतात ज्यांचं आध्यात्मिक अधिष्ठान मजबूत आहे, अशाच व्यक्तींना, अशाच लेकरांना, अशाच मुलांना असे चांगले विचार सुचतात. आणि म्हणून हा नागोबा देवाकडे निघताना तांब्या घेऊन येतो सोबत स्वामींचं चरणोदक घेण्यासाठी. परंतु स्वामींचं दर्शन झाल्यानंतर बिचारा हा विसरून जातो. परंतु संस्कार तर चांगले होते ना, की वडिलांची ताप कमी व्हावी म्हणून देवाचं चरणोदक न्यावं. हा भाग वेगळा झाला की तो विसरला पुढे. परंतु एवढा हा सद्गुणी होता की त्यांच्या वडिलांनी न सांगता हा तांब्या घेऊन आलेला आहे देवाजवळ. आणि देवाचं दर्शन झालं, क्षेमवार्ता झाली आणि निघालेले आहेत व परत नागोबा. तव वाखती तांबिया असे. सर्वज्ञ म्हणितले. त्यांच्या पिशवीमध्ये तांब्या होताच आणि त्या पिशवीला पाहून स्वामीच म्हणतात, हंगा हे वाखतीये काय? या पिशवीमध्ये काय आहे बरं? जी जी हा तांबिया. मग नागोबा म्हणतात, जी जी हा तांब्या आहे. चरणोदक न्याव्या लागोणी आणिला. आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे आपण तर चरणोदक नेण्यासाठी आलो होतो. देवाच्या सौंदर्याने भुरळ पाडली होती त्यांना, परंतु नंतर देवानेच त्यांना आठवण करून दिली. भक्ताची काळजी देवाने नाही करावी तर कुणी करावी? आणि म्हणून देवाने त्यांना आठवण करून दिलेली आहे. आणि मग आठवण आल्यानंतर नागोबा म्हणतात, जी जी स्वामींचं चरणोदक नेण्यासाठीच हा तांब्या आणला होता मी. ते मागो विसरला जी. परंतु चरणोदक मागायचं मी विसरूनच गेलो. तरी चरणोदक द्यावे जी. मग नागोबा म्हणतात, जी जी मला चरणोदक द्या तुमचं. सर्वज्ञ म्हणितले येणे काय होईल. स्वामी म्हणतात, चरणोदक नेल्याने काय होणार आहे बरं? येणेची होईल. स्वामींनी पण भक्ताची परीक्षा पाहिली, भक्त किती दृढ आहे हे पाहण्यासाठी. पुढे भक्त काय म्हणतो, नागोबा काय म्हणतात, जी जी येणेची होईल. जी जी या चरणोदकानेच माझ्या वडिलाची ताप कमी होईल. आणि मग स्वामींच्या लक्षात आलं भक्त चांगला दृढावलेला आहे. आणि मग बाईसी विनविले बाबा ओपी जो बापुडियासी चरणोदक. मग बाईसाई म्हणतात, बाबा बापुड्याला म्हणजे बिचाऱ्याला, या बिचाऱ्या नागदेवाला देऊन टाका ना चरणोदक. नागदेव म्हणजे
रेणायकाचेच पुत्र बरं का, नागोबाही म्हटलेलं आहे चरित्रकारांनी आणि नागदेव पण म्हटलेला आहे, कन्फ्यूज नका हो. नागदेव आचार्य हे वेगळे, रेणायकाचे पुत्र नागोबा किंवा नागदेव हे वेगळे आहेत. मग बाईसी चरण क्षाळन केले, चरणोदक तांबिया भरिले. मग बाईसांनी स्वामींचे चरण धुतले आणि ते चरणोदक तांब्या भरून रेणायकाच्या मुलाला म्हणजेच नागोबाला दिलेलं आहे. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, हे तयासी भीतरी द्यावे, अंगी शिंपावे, उरेल ते ठेवावे, उदिया अंगी पाणी स्वाल तयांतू घालावे, आणि नायका ते ऐसे म्हणावे, येथीच्या दर्शना बोलाविले असे. मग स्वामी त्यांना सांगतात चरणोदक घेऊन गेल्यानंतर काय करायचं, त्याचा उपयोग कसा करायचा ते स्वामी विधी सांगतात. बरोबर, स्वामी म्हणतात, हे तयासी भीतरी द्यावे, म्हणजेच तुमच्या वडिलांना रेणायकाला हे चरणोदक प्यायला द्या, थोडंसं प्यायला द्या. अंगी शिंपावे, थोडंसं अंगावर शिंपा. उरले ते ठेवावे, चरणोदक यातलं बरंच उरेल कारण तांब्यावरून दिलेलं आहे चरणोदक, तर यातलं उरलेलं जे चरणोदक आहे ते बाजूला ठेवून द्या. उदिया अंगी पाणी सुवाल तयांतू घालावे, दुसऱ्या दिवशी सकाळी जे तुम्ही आंघोळीसाठी पाणी ठेवणार त्या पाण्यामध्ये हे चरणोदक टाका आणि रेणायकाला अंघोळ घाला. आणि नायका ते ऐसे म्हणावे, येथीच्या दर्शना बोलाविले असे. आणि तुमच्या वडिलांना रेणायकांना सांगा आमचा निरोप की आम्ही त्यांना बोलवलेला आहे. माझी तयासी कानी प्रतवेना, मुलगा म्हणतो, जीजी त्या बाजावरच जर आडंग बदलतो म्हटलं, डाव्या आडंगावून उजव्या आडंगावर जायचं किंवा उजव्या आडंगावून डाव्या आडंगावर जर होतो म्हटलं तर तेवढं फिरता पण येत नाही त्यांना, ते दर्शनाला कसे काय येतील बरं. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, ऐसे करा पा. स्वामी म्हणतात, आम्ही जसं सांगितलं तसं करा तुम्ही फक्त. बाईसी म्हणितले, बाईसा म्हणतात, बाबा म्हणत असती ते करी पा. बाईसा म्हणतात त्या नागोबाला, अरे नागद्या, तुला जे सांगितले स्वामींनी तेवढं कर, तुझ्या वडिलांना फरक पडेल. मग ते निघाले. मग निघाले तव रेणायक बोबाओ लागले. इकडे घरी वडील एकटेच झोपलेले होते बाजामध्ये आणि ते लागले बोंबलायला, ओरडायला लागले. तर रेणायक बोबावू लागले, म्हणजे बोंबलायला लागले. ते नागदेव के काही मज उबगला. वडील आपल्या पुत्राला म्हणजेच त्या नागोबाला हाक देत आहेत, नागदेव के, हे नागदेवा तू कुठे गेलास, काही मज उबगला, काही मला उबगून तर निघून गेला नाही, कंटाळा आला का माझा तुला. तव ते गेले, तेवढ्यामध्ये मुलगा तिथे पोहोचला. हारे बा के गेला होतासी. रेणायक विचारतात मुलांना, रेणायक विचारतात मुलाला, हारे बा के गेला होतासी, कुठे गेला होतास बरं तू. काही मज उबगलासी, काही मला उबगून गेलास का, माझा कंटाळा आला का तुला. ना मी गोसाव्याच्या दर्शना गेला होता. नागोबा म्हणतात, नाजी. नागोबा म्हणतात, ना म्हणजे मी तुम्हाला उबगून कुठे निघून गेलो नाही, तर मी स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो. कटकट मज पुढे सांगतासी तरी मी चरणोदक आणविता. रेणायक म्हणतात, अरे काय, मला जर तू अगोदरच सांगितलं असतं तर मी तुला सांगितलं नसतं का चरणोदक आण म्हणून. मी या चरणोदक आणले असे. मुलगा म्हणतो, मी आणलेला आहे चरणोदक तुम्हाला देण्यासाठी, तरी माझे ज्वराचे विनवितासी का. मग वडील म्हणतात, अरे चरणोदक तर आणलं, परंतु माझ्या ज्वराविषयी काही विनंती करायची असती देवाला. ना विनविले, हो विनंतीही केलेली आहे असं नागोबा म्हणतात. गोसावी म्हणितले, हे चरणोदक भीतरी घ्यावे आणि अंग शिंपावे, उरले ते ठेवावे, उदिया अंगी पाणी सुवाल त्यांतू घालावे, नायका ते असे म्हणावे, जे येथीच्या दर्शना बोलाविले असे. मग हा जो नागदेव आहे, हा जो नागोबा आहे रेणायकाचा पुत्र, हा मागील वृत्तांत सांगतो की मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी तुमच्या तापेविषयी सांगितलं, मग देवाने चरणोदक दिलं. मग चरणोदकाचा कसा उपयोग घ्यायचा तेही देवाने सांगितलं, थोडंसं प्यायला सांगितलं, थोडंसं अंगावर शिंपायला सांगितलं, आणि मग आंघोळ करताना जे पाणी आपण काढतो त्या पाण्यामध्ये थोडं टाकायला सांगितलं आणि त्या पाण्यानेही आंघोळ करायला सांगितलेली आहे. आणि हे सांगितल्यानंतर तुम्हाला देवांनी बोलवलेला आहे दर्शनासाठी. हा सर्व वृत्तांत नागोबा त्यांच्या वडिलापुढे सांगतात आणि देवाचा निरूपही सांगतात की तुम्हाला देवाने बोलवलं. मातू ऐसे न मनसीची मजकानी न परतवे, गोसावी म्हणती ऐसे करा. मग हे जे रेणायक आहेत ते म्हणतात मुलाला, अरे मग तू सांगायचं असतं ना की मला बाजतल्या बाजत पण आडंग बदलता येत नाही, फिरता येत नाही, मी तिथपर्यंत कसा चालत जाईल बरं.
यावर लगेच मुलगा उत्तर देतो, गोसावी म्हणती ऐसे करा. स्वामींनी फक्त एवढं सांगितलं, आम्ही सांगितलं तेवढं करा, म्हणजेच चरणोदक प्या, अंगावर शिंपा, पाण्यात टाकून आंघोळ करा, एवढं देवाने सांगितलं एवढं करायला, आणि मग तुम्हाला तिथे बोलवलेलं आहे. मग त्या चरणोदक घायवरी पिओ सुदले. चांगलं पोटभर पाणी म्हणजेच चरणोदक, जे तांब्या भरून चरणोदक आणलेलं आहे ते पोटभर त्यांना पियायला दिलं. आता साहजिकच आहे, तापाने फणफणलेला माणूस आहे, तांब्याभर पाणी थोडी पिणार आहे दिलं तरी. तर जास्तीत जास्त किती 4-2 घोट पिले असतील. तर 4-2 घोट रेणायकाने चरणोदक घेतलेला आहे. आणि चरणोदक पिल्यानंतर आणि अंतरज्वरू समला, जे आतमधून आग होती, एकदम ताप होती, ती ताप सर्व समली म्हणजे शांत झाली, ताप कमी झाला, ज्वर कमी झाला चरणोदक पिल्यानंतर. अंग शिंपिले, अंग पण शिंपलं म्हणजेच बाहेर अंगावरून पण शिडकावा दिला चरणोदकाचा. तेने वरिलू तापू काढला, आणि त्यामुळे अंगावर वरून शिडकावा दिला तर वरूनही जो ताप होता, हाताला जे अंग गरम लागायचं तोही ताप कमी झाला, थंड अंग पडलं. आतमधून चरणोदक गेलं, चरणोदक पिल्यामुळे आतमधला ताप गेला, वरून शिंपल्यामुळे वरचा ताप गेला. उरले ते तोंड बांधवणी बाजे बुडी ठेविले. थोडंसं चरणोदक उरलं होतं, ते काय केलं त्यांनी, त्या तांब्याचं तोंड बांधलं कपड्याने आणि त्या बाजे खालीच ते ठेवून दिलं. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करताना ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायला देवाने सांगितली होती, आणि म्हणून ते राखून ठेवलेलं आहे चरणोदक. उदिया अंगी पाणी सुदले तयांतू घातले. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करण्यासाठी पाणी काढलं, त्या पाण्यामध्ये ते चरणोदक टाकलं. उपहाराची आयती करविली, मग आपण गोसावियाच्या दर्शना निघाले. साहजिकच आहे ज्या दिवशी त्यांनी चरणोदक घेतलं त्या दिवशीच अंतर्बाह्य ताप निघून गेला होता. रात्रभर आराम झाला, दुसऱ्या दिवशी उठले, आंघोळीच्या पाण्यामध्ये चरणोदक टाकून आंघोळही केली, आणि त्यांना चांगलं वाटत होतं म्हणूनच त्यांनी उपहार तयार करायला सांगितला होता. तर उपहारही तयार झाला आणि मग स्वामींच्या दर्शनासाठी ते निघालेले आहेत. वेशीदारा बाहेरी आले, वेशीद्वाराच्या बाहेर आले. तो डोंबाईचे देऊळ देखिले, डोंबाई कुळदेवता, तरी जाऊ दंडवता, म्हणून ते वाटले आणि न चलवे. जीवाची गती किती अधम आहे हे आपल्याला या वाक्यावरून लक्षात येते. जीव हा मतित्रयाने लिप्त झालेला आहे. अधमती, अधगती, अधरती आहेत या जीवाच्या ठिकाणी. या मतित्रयामुळे हा जीव ऊर्ध्वगामी परमेश्वराकडे जाऊ शकत नाही. तर इथे काय लक्षात आलं आपल्याला, चांगली तरतरी आलेली आहे. बघा तुम्ही, 10 दिवसापासून जो माणूस फणफणलेला होता, तापीमध्ये अशक्त झालेला होता, त्याला स्वामींचं चरणोदक पिल्यानंतर एवढी तरतरी आली, तो लगेच उठला, दुसऱ्या दिवशी आंघोळ केली आणि स्वामींच्या दर्शनासाठी निघालेला आहे पायी पायी. एवढी ताकद देवाने दिली थोडुशा चरणोदकामध्ये. परंतु या जीवाची गती कशी आहे, हा जीव म्हणजेच रेणाईक वेशीद्वाराच्या बाहेर निघाले, आणि बाहेर निघाल्यानंतर त्यांना डोंबाईचं देऊळ दिसलं. डोमे ग्राम हे जे त्या गावाचं नाव आहे ते या डोंबाई देवतेच्या नावावरून पडलेलं आहे. आणि ती डोंबाई जी कुळदेवता आहे, जी ग्रामदेवता आहे त्या गावाची, तिचं देऊळ होतं तिथं. मग यांना असं वाटलं आता निघालोच आपण तर कुळदेवतेकडे म्हणजेच त्या डोंबाईच्या मंदिराकडे जाऊ आपण, त्याचं दर्शन घेऊ त्या देवतेचं, त्यांना त्या देवतेला जाऊन दंडवत करू आणि मग जाऊ आपण देवाकडे. म्हणून ते वाटले, म्हणजे स्वामींकडे जो रस्ता जात होता, छिन्नपापी गुंफेकडे, छिन्नस्थळीकडे जो रस्ता जात होता तो रस्ता सोडला आणि देवतेच्या रस्त्याला लागलेले आहेत. कोण? हे रेईनायक. तेवळी दोघांच्या खांदावरी हात घालून दुःखरूप गेले. जसे देवतेच्या रस्त्यावर लागले, एकदम अंगातलं त्राण सर्व निघून गेलं, चालवत नव्हतं. 2 जणांच्या खांद्यावर हात टाकले आणि हळूहळू त्या देवतेपाशी पोहोचले. विडा वाहिला दंडवत घातले, त्या देवतेला विडा वाहिला, दंडवत घातले त्या देवतेला. मग गोसावियांच्या मोहरा निघाले. मग देवतेपासून दूर निघाले, म्हणजे देवतेच्या मंदिरातून बाहेर निघाले आणि स्वामींच्या रस्त्याकडे लागलेले आहेत, छिन्नस्थळीच्या रस्त्याकडे ते लागलेले आहेत रेणाईक. आणि हात काढले आणि लगेच तरतरी आली, दोघांच्याही खांद्यावरून हात काढले. गोसावियासी सिंहस्थळीवरी आसनासे, गोसावियासी दंडवत घातले, श्रीचरणा लागले. स्वामी सिंहस्थळीवर बसलेले होते, स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. स्वामींजवळ बसले ते. सर्वज्ञ म्हणते काय नायको ज्वरे पिडले ती. स्वामी म्हणतात काय नायको,
फारच पिडलात तुम्ही तापीमुळे. जी रेणाईक म्हणतात, हो खूपच पिडलेलो आहे मी या तापीमुळे, खूप त्रास झाला मला 10 दिवस. तैची गोसाव्या ते विनविता तरी ये तुले दिस कायस्या विचंबता. तेव्हा जर मी स्वामींना विनंती केली असती तर एवढे दिवस कशाला खितपत पडलो असतो बाजेमध्ये मी. मार्गी डोंबाईची दर्शना जाता सकळ शक्ती कुंठली. रस्त्याने येत होतो, नंतर असं वाटलं डोमेग्रामची जी कुलदेवता आहे तिथे जावं डोंबाईच्या देवळात. तिकडे गेलो तर सगळी शक्ती माझी निघून गेली शरीरातली. आणि गोसाव्या ते येता दक्ष झाले. स्वामींकडे यायला लागलो तर दक्ष झालो मी, स्वतः चालायला लागलो. अंगामध्ये जणू काही पूर्ण शक्ती संचरली, जेवढी निघून गेली होती अगोदर ते पूर्ण शक्तीचा संचार झाला जणू काही अंगामध्ये. अशी दक्षता आली माझ्यामध्ये आणि ताट मानेने मी चालायला लागलेलो आहे, असा मला अनुभव आला. ते सांगितल्यावरी सर्वज्ञ म्हणितले. आणि ते सांगितल्यावर स्वामी म्हणतात, नायका येथची मोहरची पुरे. स्वामी म्हणतात, नायका आमची मोहरची पुरे. आमच्याकडे तुम्ही मोहरले म्हणजे आमच्याकडे तुम्ही निघायला लागले, लगेच तुमच्यामध्ये ताकद आली की नाही. तसं प्रत्येक जीवाने फक्त इच्छा जरी केली, मला आता परमेश्वराकडे जायचंय आणि अनुसरण घ्यायचं, तरी त्याला खूप सहाय्य करतो आम्ही, त्याला ताकद देतो आम्ही, असं देवाला इथे म्हणायचं आहे. परंतु हा जीव परमेश्वराकडे मोहरत नाही, परमेश्वराकडे मुख करत नाही, परमेश्वराकडे अग्रेसर होत नाही. याला देवता आवडतात, जे नवस जाप्य पूर्ण करतात, जे तुम्हाला भौतिकवादी जे काही सुविधा असतात ते सुविधा देतात, अशा देवता या जीवांना खूप आवडतात. आणि म्हणून हे सकळ जीव त्या देवतेच्या मागे लागलेले आहेत. तव भट्टी म्हणितले, जी वेशाचे नि नवसिये रोग ज्वर विघ्ने उपशमती ऐसे काही आती. भट्टोबास म्हणतात, जी वेशाचे नि नवसिये म्हणजेच एखादा वेशधारी असेल त्याचे, किंवा नवसिये म्हणजे जे नवस करणारे आहेत त्याचे रोग ज्वर विघ्न हे सर्व उपशमतात, असं काही आहे का. गोसावी मानिले, हो. देव म्हणतात अगदी बरोबर. जे संन्यासी आहेत त्यांचे जे काही रोगबाधा आहेत ते आम्ही सर्व दूर करतो, त्याचं उपशमन करतो आम्ही, असं देव सांगतात. भटी पोसिले. स्वामींना पुन्हा भटोबास विचारतात, जी येथीच्या वेशा कवण कवण वर्ण कवण कवण वर्ण. मग भटोबा स्वामींना प्रश्न विचारतात की येथीच्या वेशा म्हणजे स्वामींच्या ठिकाणी अनुसरण घेण्यासाठी कोणकोणते वर्ण कोणकोणते अवर्ण आहेत, म्हणजे कोण तुमच्यापाशी संन्यास घेऊ शकतात, कोण संन्यास घेऊ शकत नाहीत. कवणी स्त्रिया कवण पुरुष अधिकारी, कोणत्या स्त्रिया अधिकारी आहेत, कोणते पुरुष अधिकारी आहेत, हे सर्व मला सांगा. यावर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले. स्वामींनी इथे कोण्याही वर्णाचा उल्लेख केला नाही. स्वामींनी सरळ सरळ जे काही मूल्यमापन आहे प्रत्येक जीवाचं अनुसरण्याचं ते देव सांगतात. वानरिया हिंसा विकल्पाते नाशरा येतो जीव सर्वाधिकार्या. कोणताही जीव असो त्या जीवाने हिंसा केली नाही पाहिजे, विकल्पाला शरण गेलेला नसेल तर तो जीव ईश्वर धर्माला अधिकारी आहे. इथे कोण्या वर्णाचं घेणं देणं नाही, कोण्या जातीपातीचं घेणं देणं नाही, असं स्वामींनी सरळ सरळ सांगून दिलं. हो काजी. भटोबास म्हणतात, ठीक आहे. रे नायक नाविक गोसाव्यापाशी बसले होते, मग बाईसा ते विनविले, बाई गोसाव्या ते गुंफे जावयाचे विनवावे. रेणाईक तिथे बसलेलेच होते. मग रेणाईक बाईसापाशी जाऊन म्हणतात की आता देवाला आरोग्यासाठी विनंती करा, गुंफेकडे चलायला सांगा. मी नागदेवा करवी उपहारू आणविला असते. मी नागदेवा करवी उपहार आणवलेला आहे आणि त्यामुळे स्वामींना मी उपहार इथे आणणार आहे, उपहार समर्पण करणार आहे, स्वामींना आरोग्य देणार आहे. तर स्वामींना गुंफेकडे जाण्यासाठी विनंती करा. आणि बाईसी गोसावी ते विनविले, गोसावी विनंती स्वीकारली, गोसावी गुंफे बिजे केले. मग बाईसांनी स्वामींना विनंती केली, स्वामींनी विनंती स्वीकार केली आणि स्वामी छिन्नस्थळीवरून उठलेले आहेत आणि गुंफेकडे निघालेले आहेत. गोसाव्यांची पूजावसर झाला. स्वामींना पूजावसर झाला. तो नागोबा उपहारू घेऊन आले. स्वामी गुंफेमध्ये पोहोचतात. तेवढ्यात नागोबा म्हणजेच नागदेव रेणायकाचे पुत्र हे उपहार घेऊन येतात. रेणायका लागून जुन्या तांदुळाचे शीत आणले, गोसाव्यासी ताट केले. रेणायकासाठी वेगळं जेवण आणलं मुलांनी. 3-4 वर्षापूर्वीचे जे काही घरात तांदूळ होते पडलेले, जास्त बाधत नसतात जुने तांदूळ, आणि म्हणून जुने तांदूळ शिजून आणलेले आहेत. कारण वडील नेमकंच आजारातून उठलेले आहेत. बघा,
जुन्या काळातील मुलं किती काळजी करायची आई वडिलांची. वडील तापाने फणफणलेले आहेत तर जाऊन देवाचं चरणोदक आणलं आणि वडिलांना नीट केलं या मुलाने. किती सुसंस्कारी मुलगा आहे. आताच्या मुलांना आई वडिलांनी द्यावं लागते, चरणोदक द्या, त्यांना अंगारा द्या, त्यांना पारण्याचं चरणोदक करून प्यायला द्या. मुलं कधी करणार नाही त्या आई वडिलांचं. ह्यामध्ये त्यांचा दोष आहे का मुलांचा? नाही, आई वडिलांचा दोष आहे. तुम्हाला राग आला तरी चालेल, परंतु दोष तुमचा आहे. कारण तुम्ही जर त्यांना संस्कार लावले असते लहानपणी, तुम्ही जर त्यांना पारायण करत असताना जवळ बसवलं असतं, तुम्ही स्वतः देवधर्म केला असता, ते पाहून पाहून त्यांनाही करावं असं वाटलं असतं. यद्यदाचरति श्रेष्ठ. ज्याप्रमाणे मोठा व्यक्ती आचरण करतो त्याप्रमाणे लहाने पण आचरण करण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्हीच जर कधी देवधर्म केला नसेल, पारायण केलं नसेल, मग आता त्या लहान लेकरांना काय बोलावं बरं? त्यामुळे मोठ्यांनी पहिलं नीट वागलं पाहिजे, चांगला देवधर्म केला पाहिजे, मग तुम्हाला पाहून तुमचे लेकरही करायला लागतील देवधर्म. आणि म्हातारपणी हेच लेकरं तुम्हाला या नागोबाने जसं चरणोदक आणून दिलं देवाचं, वडिलांना ताप आहे म्हणून, तर असेच तुमचीही मुलं तुमच्या म्हातारपणी तब्येत बिघडली, काही झालं तर अशीच तुमचीही सेवा करतील जर तुम्ही त्यांच्यावर आता तसे संस्कार टाकले तर मग चालू करा आजपासून. लेकरांना जवळ बसवा, काही देवदेव पूजा करा, काही पूजावस्त्र म्हणा, काही एखादं स्तोत्र म्हणा, त्यालाही मागे मागे म्हणायला लावा. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. तुमचा मुलगा कंटाळला नाही पाहिजे. नाहीतर आई मला घंटाभर घेऊन बसते आणि एक दिवस बसला मुलगा, पुन्हा ते आईपाशी फिरकतही नाही, असं नाही करायचं. तर कसं करायचं? 10 मिनिटच का असेना सुरुवातीला, सुरुवात 5 मिनिटापासून का असेना, छोटी का असेना सुरुवात, 2 मिनिटाची का असेना, परंतु सुरुवात करा तुम्ही. हळूहळू त्याला वळण पडत पडत पडेल. सुरुवातीला फक्त एकच श्लोक शिकवा एखादा गीतेतला. कदाचित तुम्हाला गीता येत नसेल तर एखादं चरित्र तुम्हाला लक्षात असेल मी सांगितलेलं या चॅनलवरचं, तर ते चरित्र गोष्ट सांगा. गोष्ट सांगितल्यासारखं. जसं एक 25-30 वर्षाखालीचा जर काळ पाहिला आपल्या समाजामध्ये, सर्व आजी आजोबा नातवांना रात्री झोपताना मस्त कथा सांगायची, गोष्ट सांगायची आणि तसेच लेकरं झोपी जायचे आणि त्या लेकरांना तसेच स्वप्नही पडायचे. खोटं नाही बोलत बरं का. ज्यांना अनुभव आले असतील, असे बरेच काही दर्शकही असतील बरं का, तर कृपया त्या दर्शकांनी आपला अनुभव इथे कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, म्हणजे बऱ्याच आपल्या दर्शकांना त्याचा फायदाही होईल. तर तुम्हालाही आठवत असेल की तुम्ही लहानपणी ज्यावेळेस झोपायचे, आजी आजोबा कथा सांगायचे, श्रीकृष्ण महाराजांची सांगत असतील किंवा एखादी जादूची कथा सांगत असतील, काही सांगत असतील, तर ते तुम्हाला स्वप्नातही तेच दिसायचं. तुम्ही आकाशात उडत आहात, तुम्हाला जे आवडतीचा पदार्थ आहे तो मिळालेला आहे, असं जे तुम्ही चिंतन केलं ते तुम्हाला स्वप्नात दिसते. तर असंच जर तुम्ही झोपताना तुमच्या लेकरांना टीव्ही न दाखवता, कार्टून न दाखवता तुम्ही जर देवाच्या लीळा सांगितल्या तर स्वप्नातही त्याला देवच दिसतील. मग यामध्ये भलं कोणाचं होणार आहे? तुमचंही भलं होईल, तुमचंही रिव्हिजन होईल ना. तुम्ही जर देवाची कथा सांगत आहात तर ते रिव्हिजन तुमचं होईल, मुलांना ऐकायला मिळेल. आणि तुम्ही जर तसेच देवाची कथा सांगता सांगता झोपी गेलात तर तुम्हाला झोपेमध्येही देवाचं स्मरण होईल, मुलांनाही होईल. म्हणजे सर्व नफाच नफा आहे, तोटा कुठेही नाही. रात्रभर जर तुम्ही डोळ्यापुढे देवाची श्रीमूर्ती ठेवली तर तुमचं रात्रभर स्मरण केल्याची योग्यता तुम्हाला लागते, तेवढं मोठं पुण्य तुम्हाला लागते. किती फायदा घ्यायचा तुम्ही घ्या, देव तर तुम्हाला द्यायला बसलेले आहेत. तर किती गुणी मुलगा होता. ताप बापाची तर कमी केलीच या नागदेवाने. आणि दुसऱ्या दिवशी उपहार आणताना पण वडिलांसाठी वेगळे तांदूळ शिजून आणलेले आहेत, जुने तांदूळ, जे वडिलांना बाधणार नाहीत. कारण की नेमकेच ते त्या मोठ्या रोगामधून उठलेले आहेत, मोठ्या बिमारीमधून उठलेले आहेत ते. मग स्वामींना ताट तयार करण्यात आलं, भक्तजनांनाही ताट तयार करण्यात आलं. सर्वज्ञ म्हणते बाई हे पहिलं काय? स्वामी म्हणतात पलीकडे काय आहे बरं ते? जी जी नायका लागुनी सीत आणले असे. बाईसा म्हणतात नागदेवाने त्याच्या वडिलासाठी म्हणजेच रेनायकासाठी वेगळा भात शिजून आणलेला आहे जुन्या तांदळाचा. सर्वज्ञ म्हणितले बाई या अवघ्या सरिसे वाडा, तेही म्हणितले जी जी मज बाधिल, सर्वज्ञ म्हणितले न बदीजे. स्वामी म्हणतात हे वेगळं काही वाढू नका यांना, आमच्यासोबतच जे आम्हाला आहे उपारामध्ये तेच यांना वाढा. रेनायक म्हणतात जी जी मला बाधेल ते जे काही अन्न आणलेलं आहे, माझ्या आहारा व्यतिरिक्त जे दुसरं अन्न आहे ते मला बाधेल. माझा आहार जो आहे जुन्या तांदळाचा भात तो मला खाऊ द्या. स्वामी म्हणतात न बधे म्हणजे तुम्हाला त्याचा काही एक त्रास होणार नाही. मग तयाही अवघ्या सरिसे वाढिले. मग सर्वांस सरिसेस त्यालाही वाढलं, म्हणजेच रेनायकालाही जेवायला वाढलं.
मग गोसाव्यासी आरोगण झाली, गुळा झाला विडा झाला. मग स्वामींना आरोगण झाली, गुळा झाला विडा झाला. अवघे भक्तजन आंचवले, सर्व भक्तजन हात धुतात. मग नागदेव भाजने घेऊन निघाले. नागदेव स्वतःचे जे काही घरून भांडे कुंडे आणले होते, ज्या भांड्या कुंडांमध्ये उपहार घेऊन आले होते, ते स्वयंपाक घेऊन आले होते, ते सर्व भांडे कुंडे ते घेऊन निघालेले आहेत परत जाण्यासाठी गावामध्ये. भाजने म्हणजे काय? भांडे कुंडे. मग निघता गोसावी त्या ते म्हणितले. मग निघताना स्वामी त्या नागदेवाला म्हणतात, वेळीचा नायका लागून घोडे आणावे. स्वामी म्हणतात, संध्याकाळी येत असताना घरून घोडा घेऊन या. तुम्ही एका घोड्यावर बसून या आणि एक घोडा रिकामा सोबत आणा. जी मग ती वेळीचा घोडे आणले. मुलगा किती आज्ञाधार होता. देवाने म्हटलं आणि लगेच जी म्हटला तो ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय लक्षात येते, हा नागदेव पण खूप संस्कारी होता. नाही तर एखादा म्हटला असता, आजकालची पिढी बघा तुम्ही, आजकालच्या पिढीला जर असं म्हटलं की घेऊन ये एखादा घोडा बापाला नेण्यासाठी, किंवा मोटरसायकल घेऊन ये, गाडी घेऊन ये, तर काय म्हणतील, नाही नाही मला वेळ नाही, मला कॉलेजला जायचं, मला ट्युशन आहे, मला हे आहे ते आहे. बरं, रिकामा जरी असेल तर काय म्हटलं असता, येतानी तर सकाळी पायी पायी चांगले चालत आले, आता संध्याकाळी घोडे काय करायचे त्यांना, येऊ द्या पायानेच. परंतु हा नागदेव तसा नाही म्हटला. काय म्हणला हा, जी ठीक आहे. आणि तो संध्याकाळी घोडे घेऊनही येतो वडिलांना नेण्यासाठी. मग रेनायके गोसावी ते विनविले. मग रेनायक स्वामींना विनंती करतात, जी गोसावी डोंबेग्रामासी बीजे करावे. रेनायक म्हणतात, जी तुम्ही डोंबेग्राम गावामध्ये या, तेथ बर्वे तिन्ही मठ असती. तिथे बर्वे म्हणजे चांगल्या प्रकारचे 3 मठ आहेत. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलाही असेल की येताना हे पायी आले, जाताना मग देवाने पायी का जाऊ दिले नाही, घोडे का आणायला लावले. तर ह्या मागचं कारण असं होतं, जो कोणी जीव असेल ज्यावेळेस तो परमेश्वराकडे यायला लागतो त्यावेळेस पूर्णपणे परमेश्वर सहाय्य करतात. या रेनायकाच्या अंगामध्ये ताकद नव्हती, परमेश्वराने ती ताकद दिलेली आहे. परंतु आता रेनायक परमेश्वराच्या सन्निधानामधून निघून जात आहेत आणि प्रपंचामध्ये जाऊन पडणार आहेत तिकडे. मग आता प्रपंचात जाण्यासाठी देव ताकद देतील का याला? नाही देणार. मग या छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला लक्षात येते की तुम्ही ज्या कोण्या स्थानापाशी जाऊन नवस जाप्य करत असाल तिथे देव तुमची जे काही मागणी असेल ते पूर्ण करत नाही. तुमचे नवस परमेश्वर पूर्ण करत नाहीत. जे काही देवाची ओळखणी आहे, जे काही स्थानाभिमानिनी आहे, ती तुमचे मनोरथ पूर्ण करते. पुनश्च एकदा सांगू इच्छितो, मी बऱ्याच वेळा सांगितलेले आहे, परमेश्वर हे तुमच्या प्रपंचाचे काम करण्यासाठी अवतीर्ण झालेले नाहीत. परमेश्वर तुमचे नवस जाप्य कधीही पूर्ण करत नाहीत. परमेश्वर फक्त जीवोद्धरणाचं काम करतात. चिल्लर कामं परमेश्वर कधीच करत नसतात. हे याच्यावरून लक्षात येते. याला रेणायकाला घरी जायचं होतं, देवानी ताकद नाही दिली. जा तू तुझ्या घोड्यावर, तू प्रपंचात जाऊन पडतोस ना, मग मी ताकद का देऊ तुला? हे लक्षात असू द्या. जे तुम्ही परमेश्वरासाठी करणार त्यामध्ये परमेश्वर पुरेपूर सहाय्य करणार. आणि प्रपंचासाठी तुम्ही जे काही मागणी करत असणार ते परमेश्वराच्या ओळखण्या देतात तुम्हाला. परमेश्वर प्रसन्न झाले असं समजू नका, ती ओळखणी तुम्हाला देत आहे, हे लक्षात असू द्या. परंतु असं नका वाटून घेऊ की ओळखणी देत आहे मग परमेश्वर काहीच नाही का. अहो, परमेश्वराची सेविका आहे तुम्ही, परमेश्वराकडे आलात म्हणून तर ती सेविका देत आहे तुम्हाला. आणि मग तुम्हाला असं वाटेल मग नवसं करूच नाही का. ह्यामध्ये पण भक्तांच्या कॅटेगरी असतात वेगळ्या वेगळ्या. जे सुदामासारखे, मीराबाईसारखे भक्त असतात, तशा भक्तांना देवाने काही दिलं नाही तरी चालेल, ते भक्त परमेश्वराला सोडत नाहीत. अशा भक्ताची देव पुरेपूर परीक्षा घेतात. जे नवे भक्त असतात, थोडं बहुत काही कमी जास्त झाले की देवाला सोडून निघून जातात. जे कच्चे बच्चे असतात त्यांना परमेश्वर देत असतात. मग तुम्ही कोण्या क्वालिटीचे आहात त्यानुसार तुम्ही ठरवा की तुम्ही नवस जाप्य करायला पाहिजे की नाही, देवाला मागणी करायला पाहिजे की नाही. तुम्ही जर ईश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून जर तुम्ही देवाचं ध्यानोदक करत असणार तर नक्कीच तुम्ही उत्तम दर्जाचे भक्त आहात. आणि तुम्ही प्रपंचाला काही वस्तू कमी पडत आहेत म्हणून देवधर्म करत आहात तर तुम्ही कनिष्ठ दर्जाचे भक्त आहात. तुम्हाला थोडंसं शब्द अवघड वाटेल, जे सत्य परिस्थिती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जे आवडेल ते मी सांगायचं यासाठी मी बसलेलो नाही. जे परमेश्वराला अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. नाहीतर हल्ली ज्यांना जे आवडते ते बोलण्यासाठी खूप सारे बसलेले असतात. जाऊ द्या, विषयांतर होईल. आपल्याला वेळ भरपूर झालेला आहे आपला. तर विषयांतर न करता मी आपल्या मुद्द्याकडे येत आहे. सांगायला गेलं तर फार मोठा विषय आहे तो. तर एवढं लक्षात असू द्या,
निर्हेतुक क्रिया करा, ईश्वराची भक्ती करा, जे तुम्हाला मेल्यानंतर सोबत येईल. सहेतुक भक्ती करणार तर सर्व इथे सोडून जावं लागणार तुम्हाला. तर रेणा एक विनंती करतात, तुम्ही गावामध्ये राहायला या. स्वामींना मज येथ गोसावियाची सेवे एव वेना, मला स्वामींच्या सेवेसाठी इथपर्यंत येणं होत नाही, तर तुम्हीच गावात आलात तर बरं होईल. मग गोसावी विनंती स्वीकारली. मग स्वामींनी विनंती स्वीकार केली. मग रेईनाईके निघाले. मग रेणाईक घोड्यावर बसून निघाले घरी जाण्यासाठी. तर हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर काय करताय, लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वास्तविक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि असा हा अलभ्य अवसर त्यांनाही ऐकायला मिळेल. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, रेईनायकांना घरी जाण्यासाठी स्वामींनी घोडे आणायला सांगितले, कशामुळे? जसे ते चालत आले तसेच परत का गेले नाही जाताना? घोडे का आणायला सांगितले स्वामींनी? हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे. महत्वपूर्ण प्रश्न आहे. प्रत्येकाने उत्तर द्यावं असं मला वाटते. सविस्तर कागदावर लिहून घ्या आणि नंतर टाईप करा मोबाईलमध्ये. आणि जर डायरेक्ट तुम्ही मोबाईलवर टाईप करायला लागलात तर वाक्यरचना बरोबर होणार नाही आणि मग कटछाट पुन्हा मग ते टाईप करायचं, कट करायचं, टाईप करायचं, कट करायचं, वैतागून जाणार तुम्ही. त्यापेक्षा एक वही घ्या, सविस्तर उत्तर लिहा, व्यवस्थित वाक्यरचना करा आणि मग नंतर टाईप करा. सगळ्यात सोपं. महत्वपूर्ण प्रश्न आहे. तुमच्या जीवनामध्ये बराच काही बदल घडवू शकतो हा प्रश्न. या प्रश्नाच्या उत्तरानुसार जर तुम्ही वागलात तर यामधून काय बोध घेता येतो तो बोध तुम्ही घेतला पाहिजे आणि निर्हेतुक क्रिया केली पाहिजे. आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत, स्वामींनी कोणाचे पंचमोदक स्वीकार केले. नाथोबा करवी तांदूळजा खुडवणे, स्वामींनी नाथोबाला तांदूळजा खुडायला लावला, हेही चरित्र आपण उद्या पाहणार आहोत. आऊ स्तुती करणे गणपती आपयो कोपणे, औसांनी आणि गणपतापयोंनी स्तुती केली परंतु स्वामी कोपतात. थोडं तुम्हालाही ऐकायला वेगळं वाटत असेल की औसांनी स्तुती केली स्वामींची आणि स्वामी का कोपले? फार मोठा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्याच्या सत्रामध्ये मिळणार आहे. औसा स्तुती करणे गणपत आपयो कोपणे, स्वामी का कोपले यांच्यावर हे तुम्हाला सविस्तर उद्याच्या सत्रामध्ये समजणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्याचं स्वामींचं चरित्र तुमच्याकडून सुटू नये तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही आणि तुम्हाला ते मिळेल याची शाश्वती आहे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर. आणि चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर उद्याचं चरित्र कदाचित तुम्हाला भेटणारही नाही किंवा मग एखाद्या वेळेस भेटूही शकते. परंतु चॅनल जर सबस्क्राईब केलं तर गॅरंटीने तुम्हाला ते चरित्र उद्या मिळणारच. त्यामुळे तुम्ही अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.